नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केली या स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। श्री भगवान वाच मया सक्त मना पार्थ। योगम युंजन मदाश्रयः। असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु। ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्यामि शेषतः। यज् ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज् ज्ञातव्यमवशिष्यते। मग ऐका मग तो श्री अनंत। पार्था ते असे म्हणत, पैगा तू योगयुक्त झालासी आता। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाच्या चिंतनाला आपण प्रारंभ करत आहोत। या अध्यायाची संगती पाहत असताना काल आपण 2 प्रकाराने संगती पाहिलेली आहे। श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराज आणि त्यांच्या मताचा अनुकरण करणारी इतर जे गीतेवर व्याख्यान करणारे आचार्य आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहे। त्या 18 अध्यायाचे 3 प्रकारचे विभाग केले गेले। त्या विभागाला कांड असं म्हणतात। कांड शब्दाचा व्यवहारातला अर्थ वेगळा आहे बरं। हा रिकामे उद्योग करणं त्याला असं मला काल एक अर्थ कळाला, पण तो इथं नाही घ्यायचा। इथे शास्त्रातला अर्थ घ्यायचा। कांड म्हणजे विभाग, कर्माचा विभाग त्याला कर्मकांड म्हणतात। उपासनेचा विभाग त्याला उपासना कांड असं म्हणतात। आणि ज्यामध्ये तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन केलेलं आहे त्याला ज्ञानकांड असं म्हणतात। एवं कांडत्रय निरूपिणी श्रुतीच ही कोडी सवानी। गीतापद्य रत्नांची लेणी लिहिली आहे म्हणून पहिले 6 अध्याय कर्म प्रतिपादन करतात। दुसरे 6 अध्याय म्हणजे 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत उपासना कांडाचं प्रतिपादन करत आहे। आणि 13व्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत संपूर्ण तत्त्वज्ञानाचा विचार आला अशी काही आचार्यांची संगती आहे। परंतु आपण ज्ञानेश्वरीचं जेव्हा अध्ययन करतो तेव्हा ज्ञानोबारांनी प्रतिपादन केलेली संगती बघावी लागते। ज्ञानोबारा सगळ्या अध्यायाची संगती सांगत असताना 15व्या अध्यायापर्यंत संपूर्ण शास्त्र अर्थात गीताशास्त्र पूर्ण झालं असा विचार प्रतिपादन करतात। पहिला अध्याय गीताशास्त्राच्या प्रवृत्तीचा प्रस्ताव आहे। गीताशास्त्र का प्रवृत्त झालं त्याचं एकमेव कारण भक्तराज अर्जुनाला मोह निर्माण झाला। आता यातला एक भाग असा आहे की भक्तराज अर्जुनाला मोह निर्माण झाला हे एक वाक्य आहे। आणि गीतेतल्या ज्ञानेश्वरीतली एक ओवी अशी आहे की तिथं भगवंताने अर्जुनाला मोह निर्माण केला असाही अर्थ आहे। हे आदी पुरुषाची माया ब्रह्मे याही नयेची आया। पुढे क्रियापद काय आलं? मनोनी भुलविला। ते भुलला आणि भुलविला दोन्ही क्रियापदामध्ये अर्थ वेगळा आहे बरं। भुलला म्हणजे स्वतः मोहित झाला आणि भुलविला म्हणजे कोणीतरी मोहित केलं। हे आदी पुरुषाची माया ब्रह्मे याही नयेची आया मनोनी भुलविला म्हणजे अर्जुनाला भगवंताने मोहित केलं। म्हणजे का बरं? जर अर्जुनाला मोह निर्माण झालाच नाही तर हा आपल्याला प्रश्न विचारणार नाही। आणि जर अर्जुनाने आपल्याला प्रश्न विचारला नाही तर आपण प्रवचन सांगायचं कोणाला? म्हणजे अर्जुनाला सांगायचं आहे की या निमित्ताने अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ते पंडिताः। पहिला अध्याय शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव आहे आणि दुसऱ्या अध्यायामध्ये पूर्ण तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन केलं। मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रदान हे शास्त्र येतो लाले दुजी सूत्र उभारिले। दुसऱ्या अध्यायामध्ये पूर्ण गीताशास्त्र पूर्ण झालेलंच आहे। मग त्या गीताशास्त्रामध्ये आलेलं जे तत्त्वज्ञान त्याला ग्रहण करण्यासाठी योग्यता अंतकरणामध्ये लागते आणि ती योग्यता निष्काम कर्माशिवाय मिळत नाही। म्हणून निष्काम कर्माला साधनारंभ म्हणतात। तो साधनेचा आरंभ 3ऱ्या अध्यायामध्ये आणि 4थ्या अध्यायामध्ये काही भागामध्ये आलेला आहे। 4थ्या अध्यायाच्या म्हणजे कर्मकांड 1.5 अध्यायामध्ये आहे। 4थ्या अध्यायाच्या अंतिम भागापासून तर 11व्या अध्यायाच्या अंतिम श्लोकापर्यंत
उपासना विभाग आलेला आहे. म्हणजे 8 अध्यायामध्ये उपासना, 1.5 अध्यायामध्ये कर्मकांड, एका अध्यायामध्ये शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, दुसऱ्या अध्यायामध्ये संपूर्ण तत्त्वज्ञानाचं निरूपण. आता ज्ञानकांड कुठं आला आहे तर 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून 15व्या अध्यायाच्या अंतिम श्लोकापर्यंत 4 अध्यायामध्ये तत्त्वज्ञान आलं, 8 अध्यायामध्ये उपासना आली आणि 1.5 अध्यायामध्ये कर्मविभाग आलेला आहे. बाकीच्या अध्यायामध्ये कर्म आलंच नाही असा अर्थ नाही घ्यायचा. प्रामुख्याने जे आलं ते प्रतिपादन ज्ञानोबांनी केलेलं आहे. 15वा आणि 16वा अध्याय पुरवणी अध्याय आहे आणि 18वा अध्याय एकाध्यायी गीता आहे. म्हणजे 7व्या अध्यायाचा विचार केला तर आचार्यांच्या मतानुसार सुद्धा ही उपासनाच आहे आणि ज्ञानोबांच्या संगतीनुसार सुद्धा 7वा अध्याय हे उपासना विभागामध्येच येतो. आणि ती उपासना करत असताना भक्त कसा असावा या बाबतीतला विचार या पहिल्या श्लोकामध्ये आलेला आहे. मयी आसक्त मनाहा मदाश्रयाः, ज्याने माझा आश्रय किंवा शरणागती केलेली आहे आणि ज्याचं अंतकरण माझ्यामध्ये आसक्त झालेलं आहे. 2 शब्द आले ना, एक आहे आश्रय आणि दुसरी आहे आसक्त म्हणजे आसक्ती. पण दोन्हीचाही विषय मात्र एक असावा. व्यवहारामध्ये एखादा राजसेवक असतो तर त्याने आपल्या उपजीविकेसाठी राजाचा आश्रय केलेला असतो, पण राजावर त्याचं मन आसक्त किंवा प्रेम संपन्न नसतं. त्याचं प्रेम आपल्या कुटुंबावर असतं. म्हणजे तो कुटुंबाच्या बाबतीमध्ये आसक्त मन आहे आणि आश्रय मात्र त्याने राजाचा केलेला आहे. अर्जुना तसा मात्र तो नाही बरं. मदाश्रयाः, ज्याने माझी शरणागती केलेली आहे. जगतामध्ये अनेक प्रकारचे पाण्याचे स्रोत असतात, पण चातक नावाचा पक्षी मेघाच्या मुखातून पडलेलं पाणी त्याशिवाय इतर पाण्याचा स्वीकार करत नाही. भरले समुद्र सरिता चहूकडे, तरी ते बापियासी कोरडे. काजे मेघोनी थेंबुटा पडे ते पाणी के तया, तैसे श्री गुरु सर्वत्र आधी. परिकृष्णा आम्हा तूची गती. अनेक प्रकारचे श्रीगुरु जगतामध्ये आहेत, पण एका भगवंताची शरणागती करणारे भक्तराज अर्जुन मद आश्रयाः, ज्याचा आश्रय किंवा शरणागती एका परमात्म संबंधाने प्रगट झालेले आहे. आणि आसक्तीचा भाव एवढा गोड आहे की जगतातले अनेक विषय स्वतःहून जरी आले तरी त्या विषयाचा तो स्वीकार करत नाही. स्वर्गातले दिव्य भोग अर्जुनासमोर आहे. वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा सांगायचे, बुवा अर्जुनाने शाप पत्करला पण पाप नाही केलं. विषय समोर आलेले होते, पण विषयामध्ये आसक्ती नाही. आसक्ती फक्त देवाकडे आहे. यातला बारकावा पुढा असा आहे, इतके देवाविषयी आसक्ती आहे की देवाने विश्वरूप जरी प्रगट केलं तर भक्तराज अर्जुन म्हणतात, नको, हे नका दाखवू. तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. आम्हाला तुमचं विश्वरूप आवडत नाही, आम्हाला आवडतं चतुर्भुज रूप. त्याला आसक्ती म्हणतात. आसक्ती म्हणजेच प्रेम, पराकोटीचं प्रेम असणं. आणि जिथून प्राणत्यागाचा जरी प्रसंग आला तर वेगळं न निघणं, त्याला म्हणतात आसक्ती. आसक्त मन माझ्या ठिकाणी, शरणागती माझी केलेली आणि योगाशी जो जोडला गेलेला आहे, आता तुम्हाला संशयरहित पूर्ण रूपाने जाणशील असं तत्त्वज्ञान मी तुला सांगतो. अर्जुना तू श्रवण कर. तत्शृणू. कसं आहे ते ज्ञान? मी तुला तत्त्वज्ञानाचंच प्रतिपादन करणार आहे, पण विज्ञानासहित प्रतिपादन करणार. या विज्ञान शब्दाचे 2-3 अर्थ होतात. वि शब्दाचा विरुद्ध ज्ञान असा एक अर्थ होतो, वि शब्दाचा विशेष ज्ञान असा एक अर्थ होतो आणि वि शब्दाचा विपरीत ज्ञान असाही तिसरा अर्थ होतो. तुम्ही नेमकं काय सांगणार? विशेष ज्ञानासहित मी तुला परोक्ष ज्ञान सांगणार. म्हणजे आपण जर आचार्यांच्यानुसार अर्थ केला तर श्लोकाचा ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान असा अर्थ घ्या आणि विशेष ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान असा अर्थ घ्या. लाकडामध्ये अग्नी असतोच, पण तो सामान्य अग्नी आहे. आपण अंधारामध्ये असं लाकूड धरलं तर अंधार जात नाही, प्रकाशही पडत नाही. पण त्याच लाकडाचं जर आपण घर्षण केलं तर त्यातून अग्नी प्रगट होतो. लाकडातला पहिला अग्नी सामान्य अग्नी आहे आणि घर्षणाने प्रगट झालेला अग्नी विशेष अग्नी आहे. तसं ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान आहे आणि विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान
अपरोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञानानेच अपरोक्ष भ्रांती निवृत्त होते. म्हणून मी तुला परोक्ष ज्ञानासहित अपरोक्ष ज्ञानाचं प्रतिपादन करणार आहे. जे ज्ञान प्राप्त झालं असता इहलोकामध्ये पुन्हा काही ज्ञातव्य म्हणजे जाणण्यासारखं शिल्लक राहत नाही. हा झाला तो एक अर्थ. बरं, ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान आणि विज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान. हा झाला आचार्यांच्या मतानुसार अर्थ. ज्ञानोबांनी चिंतन करत असताना अर्थ वेगळा केला आहे. ज्ञानोबा म्हणतात ज्ञान म्हणजे स्वयंप्रकाश स्वरूपभूत ज्ञान. वृत्तीज्ञानसुद्धा नाही. बरं, वृत्तीज्ञानसुद्धा नाही. वृत्तीज्ञान ज्याचं प्रकाशन करू शकत नाही असं स्वयंप्रकाश आत्मस्वरूप जे ज्ञान, त्या ज्ञानाला ज्ञानोबा स्वरूपभूत ज्ञानाला ज्ञान म्हणतात. प्रपंचाला ज्ञानोबा विज्ञान म्हणतात. कारण जसं तत्व आहे तसं नाही कळालं की अज्ञानामध्ये मनुष्याला भ्रम होतो. अस्ति रज्जू, दिसतो सर्प, तसं आहे ब्रह्म आणि दिसतं जगत. तर त्या जगताला म्हणतात विज्ञान. आणि जगताच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी मानणं याला ज्ञानोबा अज्ञान असं म्हणतात. म्हणून व्यवहारामध्ये जेव्हा लोक शब्द वापरतात ना, ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान आलेलं आहे, तर ज्या हल्लीच्या काळामध्ये वैज्ञानिक लोक शोध लावतात ते विज्ञान नाही घ्यायचं. ज्ञानोबा विज्ञान शब्दाने अपेक्षित काय आहे? प्रपंच ज्ञान. प्रपंचाला ज्ञानोबा विज्ञान म्हणतात. लोक म्हणतात ना विज्ञानात हा शोध लागला, तो शोध लागला. किती शोध लागले, सगळे प्रपंचातले शोध आहे. म्हणून विज्ञान शब्दाचा अर्थ करायचा प्रपंच. आणि प्रपंचाला खरं मानणं याला म्हणतात अज्ञान. या संकल्पना का प्रगट केल्या? पुढे चिंतन ऐकत असताना आपला गोंधळ होऊ नये म्हणून त्या अगोदर स्पष्ट केल्या. आता चिंतन बघा. श्लोकाचं आपण चिंतन काल पाहिलं होतं विस्ताराने. एक ज्ञान असं आहे की जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर साधकाला पुन्हा काही जाणण्यासाठी शिल्लकच राहत नाही. ज्ञातव्य नाही तर प्राप्तव्य काय असेल, प्राप्तव्य नाही तर भोक्तव्य काय असेल, आणि भोक्तव्य नाही तर कर्तव्य काय असेल. जर आपल्याला कर्तव्य म्हणजे कर्तेपणाचा भाव असेल तर कर्ता हा अवश्य भावी भोक्ता होत असतो. जोपर्यंत जीवनामध्ये अपूर्णता असते तोपर्यंत काहीतरी प्राप्तव्य असतं. आणि प्राप्तव्यानंतरसुद्धा जाणण्याची एक जिज्ञासा शिल्लक राहते. कालच आपण विचार केला, ब्रह्मदेवाचं जरी आयुष्य प्राप्त झालं आणि मनुष्याने प्रापंचिक पदार्थाच्या ज्ञानाचा प्रयत्न केला तर ब्रह्मदेवाचं सुद्धा आयुष्य कमी पडेल. पण प्रपंचातलं आपल्याला कोणत्याही विषयाचं पूर्ण रूपाने ज्ञान होणार नाही. कारण प्रपंच कायमच बदलणार आहे. कल्पना करा, आपल्याला शेतीतलं सगळं ज्ञान झालं तर आपल्याला हवामान खात्याचं ज्ञान होणार नाही. हवामान खात्याचं झालं तर रोगाचं ज्ञान होणार नाही. रोगांची चिकित्सा झाली तर औषधं कळणार नाही. म्हणजे सगळ्यांची ज्ञानं जर झाली तर जीवनामध्ये काही ना काही अपूर्णता राहते. पण एक ज्ञान मात्र असं आहे जे जाणल्यानंतर एकेन विज्ञातेन सर्व विज्ञातम भवती. एक जाणलं असता सर्व जाणलं जातं. मनुष्याने काय जाणावं? कार्याला जाणण्यापेक्षा कारण जाणावं. ज्याला कारणाचं ज्ञान झालं त्याला कार्याचं वेगळं ज्ञान होण्याची गरजच राहत नाही. एकदा मातीला जाणलं ना, मग लहान आकाराचे मोठ्या आकाराचे घट डेरे हे जाणण्याची गरज राहत नाही. कारण माती जाणली कारण आहे ते. कारणाला जाणलं की कार्य वेगळं जाणण्याची गरज नाही. सोन्याला जाणलं सगळे अलंकार माहीत करून घेण्याची गरज नाही. तसं एका अधिष्ठान परब्रह्माला जाणलं प्रपंचाला वेगळं जाणण्याची गरजच नाही. ज्याला अधिष्ठान हे कारण आहे आणि त्याला शास्त्रामध्ये विवर्तोपादान कारण असं म्हणतात. म्हणजे विवर्त आद्यस्थ पदार्थ असतो आणि आद्यस्थ पदार्थाचं अधिष्ठान हे त्याचं उपादान कारण आहे. एका सुवर्णाला जाणलं, अलंकाराला जाणू नका, आता जाणल्यातच जमा आहे. मातीला जाणलं, सगळ्या घटाला किंवा डेऱ्याला रांजण परळ जाणण्याची गरज नाही. तसं एक ब्रह्मतत्व आत्मत्वाने ज्ञात झालं की ज्याच्या पलीकडे काही ज्ञातव्य राहत नाही. मग आपण व्यवहारात प्रयत्न करतो ते व्यवहारामध्ये बाबांच्या मुखातून शब्द आलाय बघा की मनुष्याला ब्रह्मज्ञान एकदाच होत असतं. ब्रह्मज्ञान म्हणजे काय? मी ब्रह्म आहे अशी वृत्ती, आणि ज्या वृत्तीमध्ये संशय नाही, कोणत्याही प्रकारची मी देह आहे अशी विपरीत भावना नाही, ज्याच्यामध्ये संशय आणि विपर्य नाही, अशी मी ब्रह्म आहे
अशी वृत्ती, या वृत्ती ज्ञानाला आत्मज्ञान म्हणतात. आणि हे जीवनामध्ये एकदाच होत असतं. एकदा झालं की ते अज्ञानाला नष्ट करतं आणि अज्ञान कार्याला बाधित करतं. पण मग हे व्यवहारात आम्ही ज्ञान संपादन करतो हे आपलं शब्दज्ञान आहे. याच्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण शब्दाची सेवा केल्यानंतरच हे होतं हे तितकंच खरं आहे. ते प्रमाणाचा विचार करत असताना 6 प्रकारची प्रमाणं आली की नाही? प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, अर्थापत्ती, उपमान आणि अनुपलब्धी. या 6 प्रमाणापैकी प्रमाण म्हणजे काय? यथार्थ ज्ञानाला म्हणतात प्रमा. आणि प्रमा ज्ञानाची करणं किंवा साधनं त्याला म्हणतात प्रमाण. अशी प्रमाणं 6 प्रकारची आहे. काही जण एकच मानतात, चक्षुर्वै सत्यम, 4वा एकच प्रमाण मानतात. 4 वाकाला बाकी अनुमान वगैरे काही माहिती नाही. काही शास्त्रकार 2 प्रमाणं मानतात, काही 4. वेदांत शास्त्रामध्ये 6 प्रकारची प्रमाणं मानलेली आहे. तर या 6 प्रमाणापैकी सगळ्यात प्रबल प्रमाण आहे शब्द प्रमाण. आणि शब्दावरच आपलं जीवन आहे का नाही सगळं. ते काल सहज पारायण करताना विचार केला, जर संत वाङ्मयातले हे शब्द आपल्यासमोर नसते, आपण काय चिंतन केलं असतं आणि काय उद्धार केला असता स्वतःचा. शब्दांचे उपकार किती मोठा आहे. शब्द जाग्यावर राहतात पण आपल्याला परब्रह्म स्वरूपामध्ये प्रविष्ट करतात. म्हणून शब्दाची सेवा करावी. साधकीय जीवनामध्ये शब्द हाच देव आहे. मंदिरातल्या देवाची पूजा एखाद्या वेळेस टळली तरी चालते, पण शब्द नावाच्या देवाची साधकांनी खूप उपासना करावी. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे, हाच त्याचा काय आहे? स्वधर्म आहे. तो का म्हणे पहा, शब्दचे हा देव. पण तो शब्द घोकावा म्हणजे कीर्तन पाठ करण्यासाठी नाही. मग गेला डोंगरामध्ये, तसं नाही. कीर्तनासाठी नाही. शब्दाने आपल्याला अशब्दम परमात्म स्वरूपापर्यंत घेऊन जावं, ही शब्दाची सेवा आहे. कारण शब्दाशिवाय परमात्मा कळू शकत नाही. शब्दानेच कळेल असं नाही, पण कळाला तर शब्दा वाचून कळणार नाही, असं स्वामी महाराजांचं वाक्य आहे. कारण ते स्वयंप्रकाश आहे ना, त्यामुळे ते शब्दाने सुद्धा कळत नाही, पण कळालं तर शब्दा वाचून कळणार नाही. असे 2 वाक्य विरोधी का वापरले? कोणत्याही प्रमाणाचा विषय नाही म्हणून शब्दानेही कळणार नाही, पण शब्द प्रबल प्रमाण आहे. ते तत्वावर आलेलं अज्ञानाचं आवरणभंग करतं. या अर्थाने उपचार केला आहे की शब्दाने कळतं. जसं की पाणी प्राप्तच आहे, पण हाताने शेवाळ दूर केलं जातं की नाही? माणसं का हातामुळे पाणी मिळालं, पाणी प्राप्तच होतं. फक्त उपचार केला की ते हातामुळे शेवाळ दूर झाल्यामुळे मिळालं. तसं शब्द प्रमाणाने अविद्येचा पडदा दूर होतो. एवढ्या कार्यात म्हणावं लागतं की ते शब्दाने कळतं, नाहीतर ते शब्दाने सुद्धा कळत नाही. हे कळणं हे खरं कळणं आहे. हे कोणत्याही प्रमाणाचा तो विषय होत नाही. म्हणजे लोक म्हणतात आम्हाला देव दाखवा. अरे तो पाहण्याचा विषय नाही, अनुमान प्रमाणाचा विषय नाही. पुढे जाऊन सांगू, शब्द प्रमाणाचा सुद्धा विषय नाही. कोणतीच प्रमाणं त्याच्या प्रकाशनासाठी समर्थ नाही. इतकं ते स्वयंप्रकाश आहे हे कळालं की मग ज्ञातव्यम न अवशिष्यते, अन्य काही जाणण्याचं शिल्लक राहत नाही. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर असं जाणावं की परत जाणणंच राहिलं नाही पाहिजे, असं जाणावं. आणि भगवान म्हणतात ते मी तुला सांगतो, हे ज्ञान एकदा प्राप्त झालं, ब्रह्मज्ञान, ज्यालाच आत्मज्ञान असंही म्हणतात, की पुन्हा ज्ञान जाणण्याचं काही शिल्लक राहत नाही. ऐका, असंच पाठ आहे का मग शब्द अगोदर आहे? ऐका शब्द आहे ना, मग ऐका. आता तो महत्त्वाचा शब्द आहे ना, ऐका. या 2 शब्दाचा मला थोडासा अर्थ, काल मी ओवीच वाचली नव्हती, म्हणजे ओवी वाचली होती पण लक्ष नव्हतं माझ्याकडं. मला वाटलं मग शब्द अगोदर असेल, मग ऐका तो श्री अनंत, पण असं पाठ नाही ना कुठे आहे. फक्त सुरुवातीला ऐका शब्दच आहे ना. म्हणजे ज्ञानोबा आपल्याला सावध करतात बरं. कारण मागे शब्द आला होता, आता अर्जुनेशी श्री मुकुंदे नागर बोली जेल विनोदे, ते ओवी येचिनी प्रबंधे सांगेन मी. आता श्रीकृष्ण परमात्मा सहज सुंदर सर्वोत्कृष्ट पद्धतीनं बोलणार आहे. आणि भगवंताचं ते बोलणं ओवी नावाच्या छंदामध्ये प्रबंधाच्या रूपाने मी सांगणार आहे. भगवान जे बोलणार ते मी सांगणार, पण तुम्ही ऐकलं पाहिजे ना. म्हणून 7व्या अध्यायाच्या प्रारंभाला जे परमात्मा बोलले ते मी कथन करणार. साखळी आहे ना, त्याची संबंध जोडता आला पाहिजे. म्हणजे भगवंताचं बोलणं आहे, भगवान परमात्मा विशद करून बोलणार. नागर म्हणजे सुंदर शब्दाने बोलणार,
आणि विनोदे म्हणजे सहज. देवाला कष्ट नाही करावे लागत. आपल्याला पाठ सांगायचं म्हणलं की पाहून सांगावं लागतो. त्या ओव्या बघा, श्लोक बघा, श्लोकाचं भाष्य बघा. तसं देवाला काही कष्ट आहे का? देव विनोदे सहज. म्हणजे गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात ना, भगवंतानी फार खोड्या केल्या. यशोदा मैयाने सांगितलं, अरे काही शिकतो का नाही का असाच राहतो, नुसत्या फेट्यामुळे डोक्याला शोभा नसते, डोक्यातही काही असावं, असं बाबांचं वाक्य आहे. नुसतं फेटा बांधलं म्हणजे काय असतं, त्याच्या डोक्यातही काहीतरी असावं लागतं की नाही. काही शिकतो का नाही म्हणे. आणि आई काय शिकायचं का, असंच ठोंब्या राहतो. अरे वेद वगैरे असं काहीतरी शिकला पाहिजे की नाही. भगवंताने सांगितलं त्या वेदाला विचार, वेदाला ज्ञान कोणी दिलं. येण्याची पडवणी वेद केला शहाणा वो. वेद तर आपला विद्यार्थी आहे. आणि असं कधी घडतं का विद्यार्थी कधी गुरुजीला शिकवतो का? कधी कधी घडतं बरं असं पण. असं कधी घडलंय का म्हणे, विद्यार्थी कुठं गुरुजीला शिकवत असतो का? बाबांना जयराम बाबाची आठवण होते. तू जयराम बाबाला शिकवतो का, असं जयराम बाबा म्हणायचे. ऐका, देवाचं सहज बोलणं आहे, सुंदर आहे. आणि ते ओवी नावाच्या छंदाने मी सांगणार आहे. ज्ञानोबा आपल्याला सावध करतात. हे ज्ञानोबाऱ्यांचे विशेष हातवटी आहे बरं. ज्ञानोबाऱ्यांच्या जीवनामध्ये, अवतार कार्यामध्ये जे श्रोते ज्ञानोबाऱ्यांना भेटले असतील, त्या श्रोत्यांच्यापेक्षाही ज्ञानोबाऱ्यांचं भाग्य मोठं आहे. का बरं मोठं आहे? चांगदेव 65मध्ये श्रोते कोण भेटले? चांगदेव महाराज. निर्विकल्प समाधीचा अनुभव आहे. चांगदेव महाराज चांगलेच होते, फक्त काय झालं, विद्यार्थ्यामुळे वेळ लागला. जेव्हा त्या पैठण क्षेत्राची वार्ता कळाली की नाही, रेडेश्वराच्या मुखातून वेद बोलवला, तेव्हाच चांगदेव महाराज म्हणले होते आपण त्यांना भेटायला जाऊ. पण विद्यार्थी म्हणले, गुरुजी अहो तुमचं वजन काय, आणि तुम्ही भेटायला कोणा जाता म्हणे. अगोदर ही वार्ता खरी का खोटी येतं पाहू. पण त्यांनी पैठणला एक पत्र लिहिलं. तर गव्हाची रास तयार करून त्यावर पत्र ठेवलं आणि सगळ्या पैठणकरांनी नमस्कार केला. चांगदेव महाराजांचा अधिकारच एवढा होता, 14 वेळा काळाला परतवून लावलेला आहे. आणि ते पत्राचं उत्तर मिळालं की तुम्ही जे वार्ता ऐकली ती खरीच आहे. इथं 4 संत भावंड आली आणि त्यांनी रेडेश्वराच्या मुखातून ऋग्वेद कठीण तो वदविला. मग चांगदेव महाराज म्हणजे आपल्याला त्यांना भेटायला जायचं. आता कुठे आहे ते, आणि ते आता आळंदीपर्यंत आलेले आहे. पुन्हा आपण त्यांच्या भेटीला जाऊ. विद्यार्थी म्हणले, जसं पैठणला पत्र पाठवलं तसं आपण इथे एक पत्र पाठवू आणि त्यांनाच आपण बोलून घेऊ. जर आपल्यापेक्षा अधिकाराने कमी असेल तर शिष्य करून घेऊ त्यांना, त्यांच्यावरच आपण प्रभाव टाकू. पत्र लिहायला प्रारंभ केला. बराच वेळ झाला पत्रच लिहेना ते. मग एका विद्यार्थ्याने दुसऱ्याला विचारलं, म्हणे का हो, ते शाई नाही का त्याच्यामध्ये? म्हणजे ते नाही का ते एका प्रकरणात फेकली ते संपली ते शाई नाही म्हणे. विद्यार्थी म्हणला, शाईचं काय म्हणे, इथं काहीतरी पाहिजे ना म्हणे, लिहावं काय म्हणे. चिरंजीव लिहावं तर सामर्थ्य मोठं आहे, तीर्थरूप लिहावं तर वयाने लहान आहे, लिहायचं काय म्हणे. शाई भरपूर आहे पण सूचनाच काय. एक विद्यार्थी म्हणला, गुरुजी एक काम करा ना, तसंच पत्र पाठवा म्हणे. मनुष्याला शब्दही वाचता आले पाहिजे आणि शब्द नसतानाही वाचता आलं पाहिजे. शब्द नसतानाही वाचता येतं ते संत असतात, आणि न सांगता ज्यांना कळतं ते देव असतात. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. आपल्याला सांगून कळत नाही, देवाला न सांगता कळतं. शब्दही आपल्याला वाचता येत नाही. निवृत्तीनाथाने ते पाहिलं, अर्थ ज्ञानोबाऱ्यांना कळेल. ज्ञानोबाऱ्याने पाहिलं, दादा याच्यामध्ये काहीच नाही, लीला होती बरं. ही स्वपन काकाने पाहिलं, बघू मला बघू द्या, आणि मुक्ताईंकडं कागद आला. आता ही लीला होती. मुक्ताबाईंनी अक्षर नसताना नुसतं कागदावरून वाचलं की 1400 वर्ष जिवंत राहिला पण कोराच राहिला. पण कोरा राहिला हेच महत्त्वाचं आहे. कोरं राहणं या काळात कठीण आहे. अंतकरणामध्ये विकार नसणं हे कोरेपणाचं लक्षण आहे. अहंकार नसणं कोरेपणाचं लक्षण आहे. आणि ज्याच्यात अहंकार विकार नाही ते पात्र उपदेशाला योग्य असतं. ज्ञानोबाराया त्या 14 विद्यांचं 64 कलेमध्ये निष्णात आहे. आता कळा 65वी उकलोनी दाबिली, 65वी आत्मकला प्रगट करून दाखवा. 65 ओव्यात काम. तो अर्थ मुक्ताबाईंनी कथन केला बरं, हे श्रोते ज्ञानोबारायांचे. आणि त्यानंतर प्रवरा संगमावर, प्रवरेच्या काठावर ज्ञानोबाराय आपल्या जीवनातला पहिला ग्रंथ प्रतिपादन करतात. पैठणला ज्ञानोबारांनी कीर्तन केलेले आहे, पुराण सांगितलेले आहे. चरित्रात असा उल्लेख आहे, सांगते पुराण रात्री हरिकीर्तन पैठणीचे जनवेदी येले.
ज्ञानोबांनी पुराण सांगावं, कीर्तन करावं. ज्ञानोबाने कीर्तनही करत होते ना, प्रमाण तसं आलं आहे. सांगती पुराण रात्री हरिकीर्तन करतात, म्हणजे हरीचंच कीर्तन करतात, दुसरं कीर्तन नाही. आणि या रूपाने पैठणीचे म्हणजे पैठण क्षेत्रातले लोक ज्ञानोबांनी आकृष्ट केले आणि प्रवरा संगमावर जीवनातला पहिला ग्रंथ प्रतिपादन केला. श्रोत्यांचं काय भाग्य असेल की ज्ञानोबारे सांगण्याकरता ते ऐकायला आहे. पण त्याहीपेक्षा ज्ञानोबाऱ्यांचं भाग्य काय मोठं असेल, निवृत्तीनाथ महाराज ऐकायला आहेत. म्हणजे श्री गुरु श्रवण करायला आणि सांगतात ज्ञानोबा आहे, काय भाग्य असेल. आणि एवढा मोठा योग आल्यामुळे ऐका, श्रोत्यांना सावध करतात. बरं ऐका, तुमचं लक्ष नाही असं नाही म्हणायचं मला, तुमचं प्रतिपाद्य विषयाकडे लक्ष आहेच, पण माझ्यावरही थोडा असावं म्हणून ऐका. नाथ भागवतामध्ये ओवी आलेला आहे की सूर्य सदा प्रकाशमान, अग्नि सदा दैदीप्यमान, तैसे श्रोते सदा सावधान, द्यावे अवधान हे विनंती माझी. सूर्य सदा प्रकाशमान आहे, अग्नि दैदिप्यमान आहे, तसे संत कायमच सावधान आहेत. त्यांना अवधान द्यावं असं म्हणण्याची गरज नाही, पण द्या अवधान हे माझी काय आहे, विनंती आहे. तशी ज्ञानोबा विनंती करतात. बरं ऐका, चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता, जेने सादरे ऐके माता, तेने सादरे हरिकथा, सार्थकता परिसावी. एखादी आई पंढरी क्षेत्रामध्ये निघाली, मुलाने हट्ट घेतला, आई मला यायचं वारीला, नाही मला यायचं अधिक मासामध्ये. अरे लई गर्दी असते, नको येऊ. नाही म्हणे यायचंच. ते जुन्या काळातला दृष्टांत आहे. जुन्या काळातला कशाला, आताच्या काळातलाही घेतला. आणि जर जास्त गर्दी असेल तर फोनच लागत नाही. काहींचा तर आश्रमात असून लागत नाही, सोडून द्या विषय, लागत नाही फोन. संपर्क करणार कसा. मग त्या मुलाला घेऊन आई गेली, चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि मुलाला सांगितलं थोडंसं सावध राहा, मी आत्ता भगवंताला पाणी अर्पण करून येते. ते लहान मुलंच असतात, ते खेळाच्या मागं जातात बघा. लहान मुलं एकतर खाण्याच्या मागं नाही तर खेळाच्या मागं. लहान मुलं आकर्षण असतं. चुकला मुलगा गर्दीमध्ये, मागं येऊन पाहती आई तर मुलगाच नाही. माता आई अंतकरणे, तो का म्हणे बाळ माता चुकली आवनी, न पवता जननी दुःख पावे विठ्ठले. काही दुःख आहे ना ज्याचे त्यालाच कळतात, बाकीच्याला कळत नाही. मुलाचं आणि आईचा वियोग झाला ना, हे दुःख फक्त मुलाला आणि आईला कळतं. बाकी व्याख्या ते फक्त व्याख्यान करतात, रडू शकतात, अनुभव नाही त्यांना, ते अभिनय करू शकतात. मग आता आई सगळ्या पंढरपुरामध्ये शोध घेते, मुलगा सापडत नाही. आणि नेमकी महाद्वारामध्ये आले की त्या ठिकाणी काही मोठे करणे लावून काही लोक बोलत असतात की नाही. मग अमुक व्यक्ती हरवली आहे, ओळख पटवून. त्या ओळख पटवून काय घेते का, अलंकार आहे का. तो मुलगा हरवलेला आहे. मग आई कान लावते बघा, आणि तो मुलगा सुद्धा रडतो कधी कधी. मग ज्याप्रमाणे चुकल्या पुत्राची शुद्धी म्हणजे संशोधनाची वार्ता, जेने सादरे ऐके माता, ज्या आदराने लक्ष देऊन ती आई ऐकत असते, हा झाला दृष्टांत. तशा आदराने हरिकथा ऐकावी, असं तुकोबाराचं सुद्धा असं प्रमाण आहे बरं की शुभ ऐके जे चुकल्या पुत्राची वार्ता, शुभ ऐके जेवी माता, तैसे असा राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. त्याला सावधानता म्हणतात. ते सावधान असावं. श्रोत्यांचं सावधान असणं फार महत्त्वाचं आहे. नाही तर मग वक्त्याला असं वाटतं आपण श्रमविनाकारणच केले काय. खूप महत्त्वाचं आहे. श्रोते सावधान मिळणं हे कीर्तनकार, प्रवचनकार, वक्त्याचं पुण्यमानाचं पुण्य वर्तमान काळामध्ये. कारण सध्याच्या काळामध्ये काय लक्ष एकाग्र होत असेल काही, मलाही प्रश्नच पडलेला आहे. इथं नाही म्हणत मी, बाहेर जेव्हा आपण कीर्तन ऐकतो, ह्या डेसिबलचं काय प्रमाण असतं आवाजाचं, काय शांत होत असेल बरं लोकांचे अंतःकरण. अशांत माणसं जर कीर्तनात आले तर लोकांना काय शांती मिळणार आहे, मिळणार नाही. हे खूप सूक्ष्म शास्त्र आहे. पण प्रगट गुह्य बोलण्याची सुद्धा आता व्यवस्था नाही, कोण बोलणार आता. ऐका. मग हा मग शब्दसुद्धा महत्त्वाचा आहे. पूर्वी काहीतरी घटना घडावी लागते आणि त्यानंतर दुसरी घटना जर जोडून आली की पहिल्या घटनेचा संदर्भ देऊन नवीन विषयाला प्रारंभ करताना सुद्धा मग शब्द येत असतो. कधी कधी आता पण शब्द येतो ना. आता शब्द वर्तमान कालाचा वाचक आहे. मागचा विषय पूर्ण झाला
नवीन विषयाला प्रारंभ झाला की आता शब्द सहसा येतो आणि मागच्या विषयाची सिद्धता झाली तत्संबंधाने पुढचा नवीन विषय नाही, जोडणीचा विषय येत असेल तर तेव्हा मग शब्द येतो. म्हणजे मग हा शब्द जोडणी करणार आहे. मग मी कीर्तनाला आलो, म्हणजे मग म्हणजे केव्हा? मला वेळेवर चांगल्या प्रकारचं वाहन भेटलं मग मी आलो, नाही तर आलो नसतो. म्हणजे संदर्भ आहे त्याचा. तसं 7व्या अध्यायाला प्रारंभ होत असताना मागच्या अध्यायाचा संदर्भ घ्यावा लागतो. मग म्हणजे नेमकं केव्हा? 6व्या अध्यायापर्यंत अर्जुनाने चांगलं ऐकलं. 2-3 संदर्भ सांगून पुढे जातो. चांगल्या प्रकारे ऐकलं आणि योगाचा परिचय अर्जुनाला नव्हता, तो योग परिचय झाला मग, असा एक अर्थ घ्या. दुसरं, माझं मन अतिशय चंचल आहे, त्यामुळे मला साम्य अवस्था प्राप्त होणार नाही. त्याला उपाय काय? अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन च गृह्यते. मनाला स्थिर करण्याचा उपाय 6व्या अध्यायामध्ये मिळाला मग, असा एक अर्थ घेता येईल. दुसरा अर्थ, योगभ्रष्ट असणाऱ्या साधकाला काय गती मिळणार आहे? तर भगवान म्हणतात, न हि कल्याणकृत कष्टित दुर्गतीम तात गच्छति. आता योगभ्रष्ट साधकाच्या गतीविषयी शंका नाही, ती शंका निरसन झाली मग ऐका. 4था संदर्भ असा आहे की आतापर्यंत अर्जुन ऐकतच आहे, पण ऐकत असताना अर्जुनाची अवस्था श्रवणाची दुप्पट वाढली आणि ते देवाच्या लक्षात आलं. देवाने सांगायला प्रारंभ केला मग, असे संदर्भ घेता येतील आपल्याला. ते तर आदिलापासून पार्था ऐकी जे ऐशीचे आस्था दोनावली हे द्वनाथा भावो सरळे. हे देवाला समजून चुकलं आणि देवाने सांगायला प्रारंभ केला मग ऐका. असे 2-4 संदर्भ घेता येतील. तुम्हालाही आणखीन काही संदर्भ लागले तर मग सांगा. ऐका मग तो सांगणारा कोण आहे? तो सर्वनाम आहे, तो श्री अनंत. श्री शब्दाचा अर्थ होतो ऐश्वर्य संपन्न परमात्मा. आणि अनंत म्हणजे अन म्हणजे नाही, आणि अनंत म्हणजे सीमा, मर्यादा, परिच्छेद किंवा नाश. ज्याच्या स्वरूपाला नाश नाही, ज्याच्या स्वरूपाला सीमा, मर्यादा किंवा देश काल वस्तू परिच्छेद नाही, याला अंत म्हणतात. अंत म्हणजे काय? सीमा, मर्यादा किंवा नाश, ज्याच्या स्वरूपाला कोणताच नाश नाही. देशाचा परिच्छेद, वस्तूचा परिच्छेद आणि कालाचा परिच्छेद. एखादी वस्तू या ठिकाणी असणं आणि दुसऱ्या ठिकाणी नसणं त्याला देश परिच्छेद म्हणतात. उदाहरणार्थ हा ध्वनिक्षेपक इथे आहे, दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये नाही, म्हणजे याचा देशाने परिच्छेद अंत झाला. हा वर्तमान काळात आहे, भविष्यात राहीलच का नाही राहील सांगता येत नाही. कालाने अंत आहे आणि याची व्याप्ती फक्त इथपर्यंतच आहे, तुमच्या माझ्या हृदयामध्ये नाही. म्हणजे वस्तूंनी परिच्छेद झाला, पण परमात्मा तसा नाही. परमात्मा सर्व देशात आहे. भरला घनदाट हरी दिसे आहे ना, घनदाट आहे म्हणजे सगळीकडे आहे. आणि भगवंताच्या स्वरूपाला देश परिच्छेद नाही. परमात्मा भूतकालातही होता, वर्तमान कालातही आहे आणि भविष्यातही राहणार. काल परिच्छेद नाही आणि सर्वांच्या हृदयामध्ये आहे. सर्वा घटी राम, पण वस्तू परिच्छेद नाही. असा ज्याला कोणताच परिच्छेद नाही त्या परमात्म्याला म्हणतात अनंत, असा एक अर्थ होतो. आणखीन एक अर्थ घेता येईल, भगवंताच्या स्वरूपाला मर्यादित करता येत नाही. दिसायला जरी ते सगुण साकार दिसला आपल्याला, पण त्याला मर्यादित मात्र करता येत नाही. गोकुळातला प्रसंग, यशोदा मैयाने भगवंताला स्तनपान करविलं. तृप्त झाले परमात्मा, पण भगवंताला ते लोणी आवडलं. प्रचंड प्रमाणात लोणी तयार होत होतं. गोकुळातल्या सगळ्या गोपिकांना एकच काम, गाईच्या दुधाचं दोहन करायचं, तापवायचं, विरजन लावायचं, दह्याचं मंथन करायचं, लोणी एक तर बाजाराला विकायचं नाही तर सेवन करायचं. एवढाच फक्त उद्योग. यथा व्रज गोपिका नाम, व्रज म्हणजे काय? गोपिकांचे वाडे सगळे, ते स्थान आहे. ते भगवंताने ते लोणी पाहिलं, तृप्त होईपर्यंत सेवन केलं, पण थोडंसं उरलं, थोडंसं म्हणजे बरंच उरलं. आणि भगवंतानी खिडकीकडे पाहिलं, ते पाहिल्यानंतर काही वानरं दिसले. तर भगवंतानी त्यांच्याकडं नुसतं पाहिलं नाही, त्यांच्या मागच्या जन्मात पाहिलं. अरे म्हणे, त्रेतायुगामध्ये हेच तर सगळे होते, यांनी आपल्याला किती मदत केली म्हणे.
राणीची या पाले खैरा नेवाने करविले लंकेश्वरा. रानावाला आता पाला खाल्ला यांनी ना आपलं प्रभूचं कार्य केलं, यांना विसरता कामा नये. यांनी खूप पंक्ती वाढल्या, असं विसरलं नाही पाहिजे. कामं केली आपले सगळे, यांनी सगळे कामं केले, विसरलं नाही पाहिजे. रानातला पाला खाल्ला आणि प्रभूचं कार्य केलं. त्या काळात आपणच वनामध्ये होतो, देऊ शकलो नाही काही. भगवंताने एकदा अयोध्येमध्ये काला करायचं ठरवलं. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, प्रभूने ठरवलं की आपल्याला काला करायचा. सगळे वानर बसवले. आता ते वानरच आहे ना. मकाराहा दश चंचलाहा. म शब्दापासून सुरुवात होणारे 10 चंचल, त्याच्यामध्ये मरकट म्हणजे हे वानर आहे, एक मन आहे, मधुकर आहे, हे सगळे चंचल आहे. ते बसवले, रांगेत बसले. ते पत्रावळीवर एक प्रकारचं लोणचं वाढलं. ते भोकराचं लोणचं म्हणतात, चिकट असतं बघा ते. एका वानराने ते लोणचं हातात घेतलं. काही माणसाला दम निघत नाही. पत्रावळी मीठ जरी आलं, अरे मी थोडं थांब ना, मिठापासून सुरुवात लगे. पाणी फिरवायचं नाही, काही नाही. तर त्याने ते भोकराची लोणचं आपल्या हातात घेतलं, दाबून पाहिलं तर त्यातली जी आठवडी होती ना ती उडाली. त्या वानराचा स्वाभिमान जागा झाला. म्हणे तुलाच उडी मारता येते का? मारली उडी. आता त्याने उडी मारली तर दुसऱ्याला वाटलं ही परंपरा आहे, त्याने मारली. असं करता करता अख्ख्या रांगेमध्ये उडी सुरू झाली. भगवान म्हणले जेवायला बसायचं, 15 वाद्य म्हणायचं, उड्या मारायला सुरुवात केली. काय आहे की नाही? शेवटच्याला पकडलं. म्हणे उडी का मारली? म्हणजे मग आपला काही दोष नाही, याने मारली. त्याला विचारलं तू का? ते पहिल्यापर्यंत प्रकरण गेलं. एवम परंपरा प्राप्तम, सगळं परंपरेनेच आलं. पहिल्याला विचारलं उडी का मारली? म्हणजे प्रभू त्या भोकरातली आठवडी उडाली म्हणून मी उडी मारली. भगवान म्हणले काला करायच्या अधिकारीच नाही म्हणे, शांतने बसू शकत म्हणे. एक दही आणि लाह्या कालवल्या, एक जण टोपलंच वरती घेऊन गेला झाडावर, तिथून पालतं केलं. भगवान म्हणाले काला करायची आपली इच्छा आहे, पण हे योग्य अधिकारी नाही म्हणे. मग काल्यासाठी स्वतंत्र अवतार घेतला, तो भगवान श्रीकृष्णाचा अवतार. आणि त्या अवतारामध्ये काही वानर तिथं आले. खिडकीतून भगवंतांनी ते पाहिले. म्हणजे यांचे खूप आपल्यावर उपकार आहे, विसरले नाही पाहिजे. मोठी माणसं उपकार विसरत नसतात. नाही, जे उपकार विसरत नाही तेच मोठी असतात. मग ते भगवंताने पाहिलं, म्हणे याने लयच काम केलं. आज आपल्याकडे संपन्नता आहे. पहिले आपणच वनात होतो, आपल्यालाच काही नव्हतं खायला. लक्ष्मणाची कृपा म्हणून कंदमुळं मिळायची, आपण तर कधी गेलो सुद्धा नाही. मग आता लोणी द्यायचं. आणि भगवंताने मग असं लोणी 2-2 हाताने वाटपाचं काम सुरू केलं. जसं काही माणसं 2-2 हाताने भजे वाढतात, वाटपाचं काम सुरू केलं. आणि 2-2 हाताने भगवंताने लोणी खायला सुरुवात केली. आपलं वानरांनी. यशोदा मैयाने पाहिलं. ते पैंजनाचा आवाज भगवंताने ऐकला होता, पण मुद्दाम आपण बेसावध आहे असं दाखवलं भगवंताने. आणि यशोदा मैयाला जवळ येऊन दिलं. यशोदा मैया पकडणार जे पळाल ना परमात्मा तिथून. आता योगी पुरुषांच्या हाताला लागत नाही, यशोदा मैयाच्या हाताला लागेल का? वयाचं अंतर आहे, आणि यशोदा मैयाचे वयाचं अंतर आहे. परमात्मा लहान मुलं चंचल्य असतात बघा, तुम्ही घेऊन बघा, जागेवर थांबतच नाही, ते नाही थांबत, चंचल खूप असतात. वायुप्रधान शरीर असतं त्यांचं ते, त्यामुळे चंचल थांबेनाच. यशोदा मैयाला असं वाटायचं मी याला पकडणार. भगवान म्हणाले मी हाताला लागणार नाही. पकडलाच गेला नाही परमात्मा. घामाघूम झाली यशोदा मैया आणि थकलीन भगवंताला शरण आली. प्रभू मी तुला नाही पकडू शकत. परमात्मा पकडला गेला. आता पकडल्यानंतर पुन्हा यशोदा मैयाने विचार केला याला नासाडी करायची सवय लागली म्हणे, आणि हे लोण्याची नासाडी केली. याला साह्य कोणी केलं म्हणे, उभा राहायला उखळ. या दोघाला शिक्षा दिली पाहिजे. तर घरातलं उखळ बाहेर आणलं आणि भगवंताला सांगितलं त्रास देतो तुम्हाला, तुला आता शिक्षा देते. त्या उखळाला भगवंताला बांधायचं ठरवलं. भगवंताचं उदर बांधायचं ठरलं दोरीने. नावच पडलं दामोदर, उदर बांधायचं. आणि मग यशोदा मैयाने एक दावं आणलं, उखळाला एक गाठ बांधली. ते दावं भगवंताच्या कमरेला बांधायचं. 2 बोटं कमी पडलं. आपल्या वेणीवर असणारं एक विशेष प्रकारचं वस्त्र होतं, ते डोक्यावरचं काढलं, बांधायला सुरुवात केली, तरी 2 बोटं कमीच पडलं. आता इथला बारका वासा आहे. 2च बोटं अंतर का कमी पडलं? त्याचं एक कारण, यशोदा मैयाला अभिमान होता मी याला बांधणार. 1 बोट तिथून कमी पडलं अहंकारामुळे.
आणि भक्ताचा अहंकार आला की देवालाही अहंकार येतो, मी बांधला जाणार नाही. म्हणून 2च बोटं दावं कमी पडलं. दुसरा एक भाव सांगतो. यशोदा मैयाने भगवंताला जे बांधण्याचा प्रयत्न केला ते कशाने? नुसत्या दाव्याने नाही, त्या दाव्याला गाठी दिल्या होत्या. गाठी, जिथं गाठी असतात तिथं परमात्मा बांधला जात नाही. मग त्या दाव्याच्या असो नाही तर मग मनातल्या असो, आतमध्ये जर गाठी असेल तर परमात्मा बांधला जात नाही. म्हणून लोक म्हणतात आतल्या गाठीच आहे, बांधला जात नाही. जिथं गाठी असतील परमात्मा तिथं बांधला जात नसतो. यशोदा मैया पुन्हा थकली, मी नाही भगवंताला बांधू शकत, मग मात्र बांधला गेला. याचा अर्थ काय? यशोदा मैयाने भगवंताला सीमित करायचा प्रयत्न केला दाव्याने, परमात्म्याचा सीमा भाग प्राप्त नाही झाला, मर्यादित करू शकले नाही, म्हणून त्याला म्हणतात अनंत. असं 2 पद्धतीने विचार आहे. आई का मग तो श्री अनंत हा देवाचा अधिकार आहे. बरं, देवाचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की ज्याच्या स्वरूपाला अंत नाही, ज्याच्या विग्रहाला कोणी मर्यादित करू शकत नाही, तो श्री अनंत जर सांगणार असेल तर मग आपण सावधपणाने ऐकलंच पाहिजे. कारण सांगणारा मोठा आहे की नाही. सांगणाऱ्याच्या योग्यतेवर विषयाचा मोठेपणा अवलंबून असतो. जर सांगणारा वक्ता विरक्त असेल तर श्रोते नक्की विरक्त होता. तुकोबाऱ्यांचं एकच कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकलं, लगेच भाव निर्माण झाला, हे राज्यवर सांडीजे मग निवांता येथेची अशीचे. तुकोबाऱ्यांचं कीर्तन ऐकलं, कारण वैराग्य शिरोमणी आहेत तुकोबाराय. तुकोबाऱ्यांच्या वैराग्याचा प्रभाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतःकरणावर झाला. जसा वक्ता असतो ना तसा श्रोता तयार होतो. वक्ता अभ्यासू असेल तर श्रोते अभ्यास करतात, वक्ता विरक्त असेल श्रोते विरक्त होतात. वक्ता ज्ञानी असेल शुकाचार्यांसारखा तर परीक्षितीसारखे श्रोते ज्ञानी होतात. आणि वक्ता चंचल असेल, श्रोत्याचं काय पाहायचं भाग्य, मग ते चंचल नक्की होणार. हे वक्त्याच्या अवलंबून असतं स्थिरतेवर. श्री अनंत सांगणारे आहेत. आई का मग तो श्री अनंत आणि श्रवण करणारे पार्थ आहेत. भक्तराज अर्जुनाचा सुद्धा अधिकार एवढा मोठा आहे की जो परमात्मा कोणाशी बोलला नाही तो बोलत आहे. पार्था ते असे म्हणत, ते मराठी व्याकरण आहे ना पहिल्या वर्षात, त्याला द्वितीयेचे प्रत्यय लागतात बघा. स ला ते, स ला नाते. तर पार्थाते म्हणजे पार्थाला. किती महत्त्वाचं आहे व्याकरण, शिकलं पाहिजे. ज्ञानेश्वरीसाठी सगळं उपयोगी आहे बघा. व्याकरणापासून तर अगदी बृहत प्रस्थानत्रयीपर्यंत सगळं शिकावं, पण ते ज्ञानेश्वरीसाठी. पार्थाते म्हणजे पार्थाला. असे म्हणत असे काय म्हणत आहे? पै शब्दा निश्चयाने आहे, निश्चय करून. गा म्हणजे अरे अर्जुना, तो आता योगयुक्त झाला असी, तो आता योगी झालेला आहे. योगी भगवत प्राप्तीला जोडून देणारा जे साधन त्याला म्हणतात योग. आणि त्यातल्या कोणत्या तरी एका साधनाचं अनुष्ठान करतो त्याला म्हणतात योगी. कर्मयोग आहे, म्हणून जो कर्मयोग करतो त्याला म्हणतात कर्मयोगी. जो तत्त्वज्ञान श्रवण करतो ज्ञानयोग आहे, ज्ञानयोगी. अष्टांग योग तर अष्टांग योगी. ज्या ज्या साधनाशी तू जोडला जाशील त्या योगाचं अनुष्ठान केल्यामुळे तुला म्हणायचं आहे योगी. आणि आता तो योगी झाला अशी, याचा अर्थ आता झालेला आहे, मागे नव्हता. युद्धाच्या अगोदर तो योगी नव्हता, पण आता झालेला आहे, कारण योगाचं अनुष्ठान केलं. त्यातला आणखीन सूक्ष्म भाग असा आहे की भक्तराज अर्जुन भगवंताच्या समोर रडले पहिल्या अध्यायामध्ये. पण अर्जुनाचं रडणंसुद्धा देवाच्या प्राप्तीला कारण ठरलं. म्हणून पहिल्या अध्यायाचं नाव काय आहे? अर्जुन विषाद योग. विषाद म्हणजे रडणंच आहे की नाही, पण त्या रडण्यामुळे सुद्धा देवाची प्राप्ती झाली, म्हणून अर्जुन विषाद योग असं म्हणतात. तो आता तर योगी झाला आहे. 6व्या अध्यायामध्ये तो श्रवण केलं, आणि श्रवण केल्याबरोबर तुझी शंका निरसन झाल्याबरोबर आता तो योगी झालेला आहे. आता ज्याला योगी होता येतं, म्हणजे ज्याला आपल्या मनाचं चंचल्य नष्ट करता येतं तो योगी असतो. ज्याला ज्ञान होतं तो योगी असतो. जो निष्काम कर्म करतो तो योगी असतो. आणि जो योगी असतो तो भगवंताला जाणण्यासाठी योग्य असतो. योगी असल्याशिवाय त्याला जाणण्याची योग्यता येत नाही, म्हणून शब्द पुढे आला आहे. पैगा तो योगयुक्त झालाशी आता, मज समग्राते जानसी ऐसे, आपल्या तळ हातीचे रत्न जैसे, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी.
तो आता योगी झालेला आहे आणि जो योगी होतो ना तो भगवंताला पूर्ण रूपाने समग्राते जानसी. समग्र म्हणजे पूर्ण रूपाने तुम्हाला जाणसील असं मी तुला काय सांगणार आहे, विज्ञानासहित ज्ञान सांगणार आहे. पण समग्र इतकं स्पष्ट जाणशील की आपल्या तळ हातीचे रत्न जैसे, आपल्या तळ हातामध्ये रत्न ठेवावं आणि जसं त्या रत्नाचं आपल्याला आपल्या डोळ्यांनी सर्वांगाने परिपूर्ण ज्ञान व्हावं, तसं अर्जुना माझ्या सगुण निर्गुण स्वरूपाचं, माझं ऐश्वर, बल, विभूती, शक्ती, प्रभाव, तत्त्वज्ञान या सगळ्यांचं सर्व रूपाने तुला ज्ञान व्हावं असं मी तुला ज्ञान सांगणार आहे. पण ते ज्ञान सांगताना मी विज्ञानासहित सांगणार आहे. म्हणजे ज्ञानोबराय ज्ञानाचं प्रतिपादन करत असताना त्या विज्ञानाचं साह्य अपेक्षित घेऊन हा विषय भगवान परमात्मा प्रतिपादन करणार आहे असा आपल्याला निर्देश करतात. नुसतं ज्ञान नाही सांगणार. ज्ञान म्हणजे परब्रह्म स्वरूप. बरं, ज्ञानाचे दोन अर्थ होतात, एक वृत्ती ज्ञान आणि दुसरा आहे स्वरूपभूत ज्ञान. तर स्वरूपभूत ज्ञानाला ब्रह्म किंवा आत्मतत्व म्हणतात. जगताचं अधिष्ठान आहे म्हणून ब्रह्म म्हणायचं आणि शरीराचं अधिष्ठान आहे म्हणून आत्मा म्हणायचं. नाहीतर ब्रह्म आणि आत्मा एकच आहे आणि त्यालासुद्धा म्हणतात स्वरूपभूत ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे प्रपंच. मी तुला जगतासहित परमात्मा सांगणार आहे किंवा परब्रह्म सांगणार आहे. म्हणजे मग नुसतं परब्रह्म सांगा बरं, नाही ना सांगता येत. त्याला जगाचं साह्य लागतं, कारण जगत आद्यस्थ आहे आणि आद्यस्थाकडून आपल्याला अधिष्ठानाकडे जाता येतं. म्हणून तर अध्यारोप आणि अपवादाची भाषा, त्यामुळे आपल्याला निष्प्रपंच परमात्म्याचं ज्ञान होतं. पण भगवान म्हणतात मला तू जाणशील कसं, मज समग्राते जानसी ऐसे. ऐसे म्हणजे आपुल्या तळहातीचे रत्न जैसे, ऐसे मज समग्राते जानशी, तुझं विज्ञानेशी तैसे ज्ञान सांगेन. हा झाला अन्वय. मी तुला ज्ञानासहित विज्ञान सांगणार. आपल्या तळहाताचं रत्न जसं स्पष्ट दिसावं तसं तुम्हाला समग्र रूपाने जाणशील. समग्र शब्द महत्त्वाचा आहे. सगळ्यांना संपूर्ण रूपाने ज्ञान होत नाही. काही शास्त्रकारांना परमात्मा कळाला पण त्यांनी फक्त सद्रूपच मानला, चिद्रूप मानला नाही. काहींनी सत आणि चित मानला पण आनंदरूप मानला नाही, म्हणजे जड मानला काही जणांनी. काहींनी ज्ञानस्वरूप मानला. फक्त वेदांत शास्त्र असं आहे की त्यांनी सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म किंवा सच्चिदानंद ब्रह्म असं सर्वांगाने जाणलं. एक 9व्या अध्यायामध्ये ओवी बघा. भगवान म्हणतात ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी पुढे समग्र असे. संपूर्ण रूपाने मी त्यांच्या देहात आहे, म्हणजे सच्चिदानंद रूपाने आहे त्यांच्या हृदयामध्ये. समग्र म्हणजे साकल्याने, थोडीशी पण न्यूनता न राहता सर्वांगाने ज्ञान होणं सच्चिदानंद स्वरूपाने, त्याला समग्र ज्ञान असं म्हणतात. गुरुवारी मारुती बाबाने एकदा पाठामध्ये दृष्टांत सांगितला. काही शास्त्रकारांना परमात्मा कळाला नाही असं नाही, कळाला, सर्वांगाने नाही कळाला, एका अंशामध्येच कळाला. सत कळाला तर चित कळाला नाही, चितरूपाने कळाला तर आनंद रूपाने कळाला नाही. काहींना तर परमात्माच मान्य नाही, मग काही ना एका अंशामध्ये कळाला. शास्त्रकारामध्ये सुद्धा काही ना एका अंशामध्ये ज्ञान झालेलं आहे, त्यांचं ज्ञान अपूर्ण आहे. त्याकरिता बाबा एक उदाहरण सांगत असतात पाठामध्ये. एका गावामध्ये हत्ती आला. ते हत्ती आला तर हत्तीचंच मुख गणपतीला बसवलेलं आहे म्हणून भाविक लोक गणपती स्वरूप हत्तीचं दर्शन करतात. मान कोणाला मिळाला? हत्तीला मिळाला. गजराज आहे ना, बुद्धिमान आहे, पण आपल्या गावात येऊन आपल्याला मान नाही, दुसऱ्याला मान. कुत्रे भुकायला लागले. कुत्र्याचं असंच काम असतं, कारण बाकीच्या लोकांना काही मान नाही, पण आणि कुत्र्याचं भुंकणं माग असतं, पुढं नाही. कारण पुढे जर हत्तीने एखादी लात मारली तर यत गतवा न निवर्तन ते. हाती कुत्रं काय माग येणार आहे का? कुत्रे भुंकतात पण माघारी, आणि लांबूनच भुंकतात, जवळ नाही. पण हत्तीला मान मिळाला म्हणून सोडून द्या. मग त्या गावामध्ये सगळ्यांनी हत्तीचं वर्णन केलं. हत्ती बुद्धिमान आहे, एवढा मोठा आहे तेवढा. त्या गावामध्ये 5-6 आंधळे राहत होते. त्यांच्याही मनात इच्छा निर्माण झाली, म्हणे आपण हत्तीला पाहावं. अरे कसं पाहावं? म्हणे आपल्या डोळेच नाही. डोळे का नसाना, पण हाताने तर कळतं ना आपल्याला.
जरी काही माणसं डोळे असतानाही पैसे फसतात बघा, पैसे घेताना आंधळे नाही फसत. जे हाताने कळतं त्यांना खोटं नाणं का खरं नाणं, कारण त्यांची डोळ्यातून वाया जाणारी शक्ती, इंग्रजी शब्द आहे, हातामध्ये कन्वर्ट झालेली असते, रूपांतरित झालेली. पण डोळ्यातली वाया जाणारी शक्ती जी आपली जाते की नष्ट होऊन इकडं तिकडं, ती त्यांच्या हातामध्ये आली असते. म्हणून आंधळे ज्ञानेश्वरी वाचतात, डोळस नाही वाचत, आंधळे वाचतात. त्यांना पैसे पण कळतात. म्हणजे मग हाताने चाचपून पाहायला हरकत काय. गेले आंधळे कुठं? हत्तीच्या जवळ. एकाचा हात लागला शेपटीला, एकाचा पायाला, एकाचा सोंडेला लागला, एकाचा कानाला लागला. आणि घरी आले आणि सांगायला सुरुवात केली. वेगवेगळे होते. एक म्हणला हत्ती तर मला वाटलं लय मोठा असेल, सापासारखा तर बारीक आहे, शेपटीला हात लागला होता. दुसरा मला अरे सापासारखा नाही, चांगला खांबासारखा मोठा आहे, पायाला हात लागला. दुसरा मला नाही, अजगरापेक्षा मोठा आहे, सोंडेला हात लागला. एक म्हणला अरे सुपासारखा असतो हत्ती, कानाला हात लागला. तिच्या आंधळी भांडायला सुरुवात झाली. गुरुवारी मारुतीवर सांगत असतात, त्यातला एक आंधळा म्हणाला, अरे देवाने आपल्याला आंधळं केलं, आता तर खरं बोल. आंधळं केलं तरी खोटं बोलतंय म्हणे. सुपासारखा, सापासारखा आणि खांबासारखा. हत्तीचं ज्ञान नाही का झालं? झालं, पण सर्वांगाने नाही झालं, एका अंशात झालं. तसं काहींना सत कळालं, चित नाही कळालं. पण सच्चिदानंद कळणं याला समग्र जाणणं म्हणतात. आणि समग्राते जाणसे ऐसे, आपुल्या तळ हातीचे रत्न जैसे. तुझ म्हणजे तुला ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी. विज्ञानासहित मी तुला ज्ञान सांगेन. आता ज्ञानोबा म्हणतात सांगेन, तर ते मग उद्या सांगेन. विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.